मागच्या वेळी पालकमंत्रीपद भाड्यानं दिलं होतं. धस यांचा धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा. तर हत्ये प्रकरणातील आका लवकर आत गेला पाहिजे. आकावर खंडणी प्रकरणासह हत्या प्रकरणातही कारवाई व्हावी, धस यांची मागणी. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात व्यावसायिक भागीदारी, जितेंद्र आव्हाड यांचा दावा. आव्हाडांनी शेअर केलेल्या फोटोत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या नावासमोर संचालक असा उल्लेख. माझ्या वडिलांसोबत झालं तसं आरोपींसोबत व्हावं, आम्हाला न्याय मिळायला हवा. सर्वपक्षीय बैठकीत संतोष देशमुखांच्या मुलीची मागणी. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन, अंजली दमानी यांचा ट्विट करत गंभीर आरोप. तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी, तुमचाही संतोष देशमुख केला जाईल. पत्रातून धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना धमकी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड शहरात 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा. प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी सर्व संघटना रस्त्यावर उतरणार. वारकरी मंडळीही मोठ्या संख्येनं सहभागी होणार. सोमनाथ सूर्यवंशीची न्यायालयीन कोठडीत पोलिसांनी हत्या केली. दलित असल्यामुळे सूर्यवंशींची हत्या करण्यात आली. राहुल गांधींचा गंभीर आरोप. सूर्यवंशी कुटुंबाच्या भेटीनंतर गांधींचा आरोप. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिली. मी इथं कुठलंही राजकारण करत नाही. ज्यांनी सोमनाथला मारलं ते जबाबदार. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उत्तर दिलं, त्यामुळे ते जबाबदार. राहुल गांधींचा फडणवीसांवरही निशाणा. राहुल गांधींचा परभणी दौरा केवळ राजकीय हेतूनं जातीजातींमध्ये द्वेष निर्माण करणं हेच राहुल गांधींचं ध्येय. मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार. सोमनाथ संविधानाचं रक्षण करत होता. सूर्यवंशी कुटुंबाच्या भेटीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया. तर मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईचीही मागणी. सभागृहात खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही हक्कभंग आणणार. नाना पटोलेंचा इशारा. मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचा आरोप. राहुल गांधींना महाराष्ट्र कळलाच नाही. केवळ कपड्यांचा रंग निळा असल्यावर कोणी आंबेडकरी विचारवंत होत नाही. नारायण राणेंची राहुल गांधींवर टीका. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि उद्योग मंत्री उदय सामंत परभणी दौऱ्यावर. दोन्ही नेते सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. राज्यात सरकारला 237 आमदारांचं बहुमत. आमदार रुसला फुगला, समजूत काढा. असं काही करावं लागणार नाही. महायुतीच्या आमदारांबद्दल अजित पवारांचं सूचक वक्तव्य. आता जास्त काही सांगू शकत नाही. भाजपात जाणार का, या प्रश्नावर भुजबळांची प्रतिक्रिया. 8 ते 10 दिवसात पुन्हा भेटून मार्ग काढू, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. साधक बाधक विचार सुरू असल्याचं ओबीसी नेत्यांना सांगा, असं फडणवीस म्हणाले. भुजबळांची प्रतिक्रिया. महायुती सरकारच्या मंत्र्यांना दालनाचं वाटप. मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना 6व्या मजल्यावर दालन. मंगलप्रभात लोढा, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटलांना मुख्य इमारतीत दालन. तर बावनकुळे, विखे, मुश्रीफांना विस्तारित इमारतीत दालन. बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त. भाजप मंत्र्यांना बंगले, आम्हाला फ्लॅट. शिवसेना मंत्र्यांनी व्यक्त केली खंत. संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, गोगावले यांना बंगल्याऐवजी मिळाले फ्लॅट. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच. मागील कामांचा संदर्भ देत दादा भुसेंकडून पालकमंत्री पदावर दावेदारी. तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांचाही पालकमंत्री पदावर दावा. नागपूर पालिकेत स्वबळावर लढण्याची काँग्रेसची चाचपणी सुरू. सर्व 151 जागांवर काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी. काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांची माहिती. वक्फ बोर्डासारखी लव्ह जिहाद सारखी आव्हानं आपल्यासमोर. वणीगडावर वक्फ बोर्डानं दावा ठोकलाय. वणीगडावर वक्फ बोर्डाला दावा ठोकण्याचा अधिकार काय, नितेश राणेंचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता याच आठवड्यात मिळणार. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार. पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार. अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या जलपूजनाला 8 वर्ष पूर्ण, मात्र काम सुरू नाही. सरकारला आठवण करून देण्यासाठी सकल शिवस्मारक समिती, सकल मराठा समाज आणि छावा मराठा युवा संघटना जलपूजन करणार. घोटाळेबाज कंत्राटी कर्मचाऱ्याकडे आलिशान BMW कार, तर प्रेयसीसाठी आलिशान 2 BHK फ्लॅटचीही खरेदी. संभाजीनगरमधील 21 कोटींच्या क्रीडा संकुल घोटाळ्याचं प्रकरण. हिवाळ्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज. उत्तर महाराष्ट्रात गारपीट, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज. राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता. 26 तारखेला धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक, तर 27 तारखेला अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणे, जालना, बीडसह इतर जिल्ह्यात पावसाचा अंदाज. कोल्हापूर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला. राधानगरी धरण परिसरात धुक्याची चादर, तर राधानगरीचा नयनरम्य परिसर पाहण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी.
राज्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी, सलगच्या सुट्ट्यांमुळे नागरिकांची पर्यटनाला पसंती. कोल्हापुरातील राधानगरी धरण परिसरात पर्यटकांची गर्दी. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं कोकणाकडे. 3.5 लाखांहून अधिक पर्यटक कोकणात. साहसी खेळांना पसंती. बहुउद्देशीय वाहतूक केंद्रासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना. शिवाजीनगरमधील मेट्रोच्या स्थानक आणि एसटी बस स्थानकासंदर्भात आढावा बैठक. गतिशील आराखडा तयार करा. अजित पवारांच्या वाहतूक कोंडीबाबत सूचना. सर्वंकष गतिशील आराखडा तयार करण्याच्या पालिका अधिकाऱ्यांना सूचना. प्रसिद्ध नागपुरी संत्र्याच्या दरात मोठी घसरण. गेल्या वर्षीच्या तुलनेत दर प्रतिटन 8 ते 10 हजारांनी घसरले. उत्पादन जास्त झाल्यानं दरात घट. धाराशिव जिल्ह्यातील 12 कारखान्यांमधून 8,68,817 टन ऊसाचं गाळप. 5,85,681 क्विंटल साखर उत्पादित. साखर आयुक्त कार्यालयाची माहिती. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील 94 एकर जागेवर भारत मंडपमच्या धर्तीवर इमारत. इमारतीत साधू, महंत आणि भक्तांच्या निवासाची व्यवस्था. कुंभमेळ्यात 3,000 आखाड्यांचं नियोजन सुरू. जालना शहरात सिंगल यूज प्लास्टिकचा साठा करणाऱ्यांवर पालिकेची कारवाई. पालिकेकडून 650 किलो प्लास्टिक जप्त. 10 रुपयांचा आकारला दंड. अमरावतीच्या मोर्शी तळेगाव दशासरात नायलॉन मांजा जप्त. धाड टाकत 31 हजारांचे 88 बंडल मांजा जप्त. आरोपींना अटक. सोलापूरच्या करमाळा शहरातील अनेक भागात पालिकेकडून दूषित पाणी पुरवठा. तक्रारीनंतरही पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप. तर स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचीही मागणी. कराडच्या पाटण कॉलनीतील पालिकेच्या जागेवरील पार्किंगचं आरक्षण बदलून बेघरांना घरं देण्याची मुख्यमंत्र्यांचे आदेश. कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसलेंनी केली होती मागणी. रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनचे 70 कोटी रुपये थकीत. निधी न आल्यानं अनेक कामांची गती मंदावली. दिवाळीपूर्वी 50 कोटी रुपयांची मागणी. धाराशिव जिल्ह्यातील भूममधील अलमप्रभू देवस्थानच्या यात्रेला उत्साहात सुरुवात. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. रक्तदान शिबिर, कुस्त्यांच्या स्पर्धाही आयोजित. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील पाथर्डीमध्ये ग्रंथ दिंडीचं आयोजन. महिलांचा दिंडीत मोठ्या प्रमाणात सहभाग. अमरावतीच्या करीना थापाची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड. जिल्हाधिकाऱ्यांकडून तिचा सत्कार. तर दिल्लीत 26 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव होणार. सिलेंडर स्फोट रोखून 70 कुटुंबांचं केलं होतं रक्षण. सोलापूर विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षातील पहिली सत्र परीक्षाला सुरुवात. 72,000 विद्यार्थी देणार परीक्षा. विद्यापीठासह संलग्नित 109 उच्च महाविद्यालयांमध्ये देखील परीक्षा. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील 4 पैकी 2 लिफ्ट बंद. लिफ्ट बंद असल्यानं रुग्णांना वरच्या माळ्यावर जाण्यासाठी त्रास. उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना. मद्यधुंद कार चालकानं 2 ते 3 वाहनांना उडवलं. अपघातात 9 जण जखमी. जखमींवर उपचार सुरू. नगर सोलापूर रस्ता जीवघेणा. वर्षभरात शहरात 278 जणांचा अपघाती मृत्यू. नगर रस्ता, सोलापूर रस्ता, कात्रज, हडपसर आणि मुंबई बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघातांचं प्रमाण अधिक. पुण्याच्या भोरमध्ये एकलव्य करंडक 2024 कबड्डी स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत विविध भागातल्या संघाचा उत्स्फूर्त सहभाग. गजराज एंटरप्राइजेसला प्रथम क्रमांक. पिंपरी चिंचवडमध्ये वाढत्या प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी पालिकेनं उपद्रव शोध पथक नेमलं. शहरातील हवेची गुणवत्ता नियंत्रणात राहावी यासाठी पालिकेचे विशेष प्रयत्न. पिंपरी चिंचवडमध्ये आता रात्रीच्या बांधकामांना बंदी. बांधकाम प्रकल्पांसाठी पर्यावरणपूरक नियमावली जारी. ध्वनी प्रदूषण टाळणं, जलसंधारण आणि कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी पालिकेचा पुढाकार.